36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील ग्राम शिवणगाव फत्तेपूर येथे रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11:20 सुमारास भूकंप सदृश्य धक्क्यामुळे शिवणगावातील संपूर्ण जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण गेल्या 2 महिन्यांपासून हे सदृश्य भूकंपासारखे धक्के तिसऱ्यांदा जाणवले. त्यामुळे ग्रामस्थ नागरिक थंडीच्या दिवसात सुद्धा त्यांना भीतीच्या वातावरणामध्ये रात्रभर जागरण करावं लागलंय. रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11:20 सर्वाधिक तीव्रतेचा धक्का जाणवलाय. या घटनेची माहिती प्रशासनाने कळवताच प्रशासनाने धाव घेतली आहे. तिवसा तहसीलदार डॉक्टर श्री मयूरजी कळसे यांच्यासह तलाठी ग्रामविकास अधिकारी यंत्रणा रविवारी मध्यरात्रीच पाहणी करण्यासाठी गावात पोहोचली. त्यानंतर सोमवारी सकाळी 10:30 वाजता अमरावती जिल्हा खासदार बळवंत वानखडे तसेच तिवसा तालुक्याचे आमदार राजेश वानखडे यांनी सुद्धा शिवणगाव फत्तेपूर या गावात जाऊन भेट घेतली. ऑक्टोबर महिन्यातही धक्के जाणवल्यानंतर जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या तज्ज्ञांनी गावात पाहणी केली होती. मात्र महिना उलटूनही त्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाला अद्याप मिळाला नाही आहे. तहसीलदारांनी दिलेल्या कायमस्वरूपी उपाययोजना माहितीनुसार पाणी पातळी बदलांमुळे हे धक्के जाणवत असावेत असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. खाणींमुळे धक्के बसणे शक्य नाही आहे असंही त्यांनी स्पष्ट केले. गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी लवकरच गावात भूकंप मापक यंत्र बसवण्यात येणार आहे. पाहणी करताना जिल्हा अमरावती खासदार बळवंत वानखडे, तिवसा तहसीलदार मयूर कळसे, शिवणगाव फत्तेपूर सरपंच धर्मराज खडसे, पंकजभाऊ देशमुख, सतीशभाऊ पोजगे, प्रशांतभाऊ कांबळे तसेच प्रशासकीय यंत्रणा उपस्थित होती. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मध्ये, तिवसा.